जनमुक्ती पार्टी प्रभाग क्रमांक 15 फॉरेस्ट एक महिला आघाडी येथून मी आपल्या चेंबरच्या कामासाठी आपण अर्ज दिलेला आहे। त्या बाबतीत आपण पाठपुरावा करतच आहे। आज 2 महिने झाले आपण या कामाची मागणी केलेली आहे, पण निधी उपलब्ध नाही असं कॉर्पोरेशनकडून अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे। तरी आम्ही त्यांना म्हणलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हे काम तुम्ही आम्हाला करून दिले पाहिजे। तर आपण बघा, हे चेंबर पूर्ण आज महापालिकेचे कर्मचारी येऊन चेंबर उघडलेले आहेत आणि चेंबर सगळे भरलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे। 2020-21च्या स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत आपल्या फॉरेस्टमध्ये पाईपलाईन जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे। ते प्लास्टिकचे पाईप घातलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ना हे 4-5 वर्षापर्यंत पाईप टिकू शकत नाहीत आणि खालून ते खराब झालेले असतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण बघत आहे ते सगळे मेन जे चेंबर आहेत ते भरलेले आहेत आणि दर 2-3 दिवसाला आपल्याला सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून ते पाणी जाण्यासाठी हे करावं लागत आहे, प्रयत्न करावं लागत आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात ते रॉडिंगचं काम करून निघून जातात। त्यांची देखील काही चूक नाही, पण आपण यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी म्हणून आयुक्तांना आपण निवेदन दिलेलेच आहे, स्मरणपत्र देखील दिलेले आहे की आम्हाला पूर्वी जसे होते तसे सिमेंटचेच मोठे पाईप टाकून दिले पाहिजेत। पण अजून देखील त्यांच्याकडून आपल्याला म्हणावं तसं सहकार्य मिळत नाही। तरी आपण आपले प्रयत्न चालूच ठेवणार आहे आणि निधी कोणता निधी शिल्लक आहे हे आम्हाला उल्लेख करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही त्यांना तेच सांगितले की तुम्ही जिथे निधी शिल्लक आहे त्या निधीमधून हे काम करून घ्या किंवा वाटल्यास आपल्या मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हे काम केलं तर अतिशय उत्तम आहे, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि आता पाऊस नाही म्हणून ठीक आहे, पण उद्या जर या मेच्या शेवटपर्यंत जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा सामान्य नागरिकांना या सांडपाण्याचा खूपच वाईट परिणाम भोगावे लागतील आणि सामान्य माणसाला याचा खूप त्रास होणार आहे। कारण या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून आम्ही म्हटल्याप्रमाणे पाईपलाईन नवीन करून सिमेंटची पाईपलाईन आम्हाला देण्यात यावी याची मागणी आहे आणि यावर तत्काळ उपाययोजना करून आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी आम्ही विनंती करत आहोत।